75वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरहरी रांजणगाव या शाळेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आज थोडासा स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल नॉर्मल असा आहे की 7 नोव्हेंबर 1876 रोजी आपल्या देशाचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीताची रचना पश्चिम बंगालमधील कांतलपाडा या छोट्याशा गावामध्ये या गीताची रचना झाली। आणि 1896 अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1896 रोजी कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनात या गीताला सुरबद्ध केलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी। या गीताला 150 वर्ष पूर्ण होतात। याच्या स्मरणार्थ, या गीताच्या स्मरणार्थ आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा फडकवल्यानंतर सर्वात आधी आपल्या राष्ट्रीय गीताचं गायन केलं जावं असा शासनाचा आदेश असल्यामुळं झेंडा फडकवल्यानंतर सर्वात अगोदर वंदे मातरम हे गीत होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होईल, त्यानंतर राज्यगीत आणि सर्वात शेवटी ध्वजगीत। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी सर्व मान्यवरांनी, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय चव्हाण सर, आपणा सर्वांना विनंती अशी करतो की या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी आपण पूजन करावं। लाईन मध्ये घुसावं लागत, लाईन मध्ये घुसच्या भारत माता की चालते सर। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो, एक साथ ऊंचा आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा कालिर उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ
मागे आहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे दो एक साथ ऊंचा आवाज में स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा महात्मा गांधी की छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व मान्यवर सर्व ग्रामस्थ शिक्षण प्रेमी अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस सर्वांचं सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतो आणि यानंतर नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण फक्त 20 मिनिटात सगळा कार्यक्रम संपणार आहे. कार्यक्रमाची तयारी होईपर्यंत काय नाव असेल तिथं? आराध्या योगेश मस्के हिचा वाढदिवस आहे. ये पुढे चला बाकीची तयारी होईपर्यंत ये. पटकन आराध्याला सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. हॅपी बर्थडे टू यू. कुछ करेंगे बस बस बड़ा